5 डिसेंबरला महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांपासून खासदार आमदार उपस्थित होते। तसेच या सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री झाले। त्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक विधान केलं। तसेच त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे। तर बघूयात की संजय राऊत हे प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय म्हणाले। त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या, नव्या भूमिका मांडल्या, विजन मांडलं। त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का, असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात? कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे असेच पडलेले होते। आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती बरी नसताना त्या ICU मध्ये असताना या आमच्या सहकार्याने जो घोटाळा केला, त्या घोटाळ्याचा परिणाम काय झालाय महाराष्ट्रानं पाहिलाय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच, होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे हितचिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत, आमच्याकडे सगळे असतात। ते पद रिकामं ठेवलं जाणार होतं की दुसऱ्याला दिलं जाणार होतं? नाही, ते मी कसं काय सांगू, पण जर हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। असं सोडून की ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे एंड पर्यंत हो नाही करत राहिलं, याचा अर्थ काय? मेजॉरिटी मी आता उत्तर दिलं, तरी तुम्ही शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री हा सेकंड पोस्ट असतो, त्यालाही तुम्ही अजून एंड पर्यंत ड्रामा करता। नाही बघा, ह्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्यांचा पक्षाचा आदेश होता। देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहेत। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते हे मंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते। शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, प्रसंग घडलेले आहेत। त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यामध्ये खोलात जात नाही, पण एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं, की त्यांना ते शिकार सोडावीशी वाटत नाही। माननीय उद्धव ठाकरे यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बांगला सोडला। मोह नाही, मिळालं, काम केलं, पद गेलं, सत्ता सोडली, निघून गेले। हे सगळ्यांना जमतं असं नाही, ज्यांना जमलं त्यांनी केलं, ज्यांना जमलं नाही ते आदळआपट करत राहिले। जसं की तुम्ही ऐकलं, भाजपचे लोक एकनाथ शिंदेसाठी थांबले नसते असं संजय राऊत यांनी विधान केलं आहे। अजून एक म्हणजे संजय राऊत यांनी सरकारमध्ये आमची माणसं आहेत असा खुलासाही केला आहे। सोबतच त्यांनी सत्तेचं रक्त लागल्यामुळे काहींना शिकार सोडावीशी वाटत नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंवर सुद्धा निशाणा साधला आहे। संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।